नमस्ते, गुड मॉर्निंग. माझं नाव संदेश पवार. मी तुमच्याकडे घेऊन आलो माझं न्यूज चॅनल कारलँडर. यामध्ये आज आपण भारतातील सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चर कंपनी टाटा मोटर्स याची माहिती घेणार आहे. टाटा मोटर्स ही टाटा ग्रुपची सब ब्रँड कंपनी आहे व भारतातील सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चर कंपनी आहे. टाटा मोटर्सची स्थापना 1945 साली जमशेदजी टाटा यांच्याकडून करण्यात आली, पण JRD टाटा यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीने चांगली डेव्हलपमेंट करून घेतली. त्यावेळेला टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह या नावाने या कंपनीला ओळखले जात होते. शॉर्ट फॉर्ममध्ये टेल्को या नावाने ही कंपनी प्रसिद्ध झाली होती. 10 वर्षात कोणतीही कार मॅन्युफॅक्चर न करता डायरेक्ट 1954 मध्ये जर्मन बेस्ड कंपनी डायमलर बेन्झ यांच्याबरोबर पार्टनरशिप करून यांनी ट्रक मॅन्युफॅक्चर करण्यास सुरुवात केली. 1977ला पूर्ण भारतीय ट्रक उत्पादन सुरुवात करण्यात आली. त्याचा पहिला प्लांट पुण्यामध्ये घालण्यात आला. 1977 ते 1991 पर्यंत कमर्शियल लाईनवर राज्य केल्यानंतर त्याच वर्षी कंपनीने पॅसेंजर कार बनवायला सुरुवात केली. टाटा सियारा भारतातील पहिली भारतातच डिझाईन केलेली व भारतातच बनवलेली 3 डोअर SUV व्हेकल होती. टेल्को ही याची चांगली विक्री करत होता. 1993 पासून टेल्को बसेसची मॅन्युफॅक्चर ही करू लागला आणि भारताबाहेर निर्यातही करू लागला. 1994ला टाटाने टाटा सुमो ह्याची लॉन्चिंग केली. ही टाटा सुमो फक्त भारतीयांसाठी नाही तर भारतीय मिलिटरीसाठी याचा वापर करण्यात आला. नंतर कंपनीने मल्टी युटिलिटीमध्ये टाटा सफारी या कारचे लॉन्चिंग केले. 1997ला टेल्को ही भारतातली पहिली प्रायव्हेट कंपनी बनली जिने 10,000 कोटीचा विक्रमी आकडा पार केला होता. 1998 मध्ये टेल्कोने टाटा इंडिकाचे लॉन्चिंग केले आणि त्याचे इंजिन आणि ॲव्हरेजमुळे भारतातील आजही ते सर्वात जास्त सेलिंग कार म्हणून ओळखली जाते. टेल्कोचे नंतर नाव चेंज करून टाटा इंजिनिअरिंग करण्यात आले, पण लगेचच 2003 मध्ये परत हे नाव चेंज करून टाटा मोटर्स हे नाव देण्यात आले. 2005 मध्ये टाटाने 30 लाख व्हेकल सेलिंगचा आकडा पार केला. 2006 मध्ये टाटाने मार्क पोलो बरोबर टायअप करून बसेस बनण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये टाटा मोटर्सने जॅग्वार आणि लँड रोव्हर ह्या कंपनी विकत घेतल्या आणि ह्याचे सेलिंग आपल्या अंडर करण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी 2008 मध्ये रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो याचे लॉन्चिंग करण्यात आले. 2010 मध्ये टाटाने टाटा स्पॅसिओ ही SUV लॉन्च केली. ही सुमोचे अपडेट व्हर्जन होती. आणि त्याच वर्षी टाटाने 7 सीटर MUV लॉन्च केली, ती म्हणजे टाटा आरिया. 2 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये टाटाचेही न्यू लुकमध्ये अपडेट व्हर्जन आलं, टाटा स्ट्रोम म्हणून. 2015 मध्ये टाटाने 2 कार लॉन्च केल्या, हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडानमध्ये बोल्ट अँड झेस्ट. पण कॉम्पिटिटरच्या अगेन्स्ट सेल एवढा खास झाला नसल्यामुळे या सर्व कार डिस्कंटिन्यू करून टाटाने परत नव्याने कार बनवण्यास सुरुवात केली. हाच डिसिजन टाटासाठी टर्निंग पॉईंट ठरला. 2016 मध्ये टाटाने त्यांची बेस्ट हॅचबॅक कार लॉन्च केली, टाटा टियागो, आणि कॉम्पॅक्ट सेडानमध्ये टाटा टिगॉर. या वर्तमानमध्येही सेलिंग होत आहेत आणि दर मंथली टॉप 10 मध्ये या सेलिंगमध्ये त्यांची जागा बनवून आहेत. 2018 मध्ये टाटाने आपली न्यू कॉम्पॅक्ट SUV टाटा नेक्सॉन ही लॉन्च केली. ही सुद्धा सक्सेस ऑफ द सक्सेसफुल कॉम्पॅक्ट SUV ठरली. लुक्स, पॉवर, बिल्ड क्वालिटी यामुळे सेलिंगमध्ये वाढ करण्यास टाटा मोटरला खूप मोठा वाटा ठरला. 2016 पासून टाटा त्यांच्या सर्व व्हेकलमध्ये जॅग्वार लँड रोव्हर ह्या कार्सच्या टेक्नॉलॉजी बेसवर त्यांच्या गाड्या बनवू लागला होता. 2019 मध्ये टाटाने त्यांची बेस्ट SUV लॉन्च केली, ती म्हणजे टाटा हॅरियर. लॉन्चिंगपासूनच टाटाला टाटा हॅरियरच्या सेलिंगचा खूप मोठा फायदा होऊ लागला. 2020 मध्ये टाटाने टाटा अल्ट्रॉजचेही लॉन्चिंग केले. त्याच वर्षी टाटाने अनेक त्यांची मायक्रो SUV टाटा पंच यालाही लॉन्च केले. 2022 मध्ये टाटाने आपली ओल्ड इज गोल्ड सफारी रिलुकमध्ये नव्याने लॉन्च केली. 2016 पासूनच्या सर्व गाड्या जशा की टियागो, टिगॉर, अल्ट्रॉज, पंच, नेक्सॉन, हॅरियर, सफारी या सर्व कार्स आता वर्तमानमध्येही सेलिंग होत आहेत. त्याचबरोबर टाटा या सर्व व्हेकल EVमध्ये डेव्हलप करत आहे. आत्ताच्या टाईमला टाटा भारतातील सर्वात जास्त EV कार सेलिंग कंपनी बनलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली टाटा मोटर्सची हिस्टॉरिकल स्टोरी? व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. प्लीज सपोर्ट करा.